नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे GKGS मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. याआधी आपण बघा लास्ट व्हिडिओ जो बघितला होता तो या ठिकाणी भारताच्या मॅपवर बघितला होता. त्याच्याशी संबंधित आपण सर्व माहिती या ठिकाणी बघितली होती, की आजूबाजूला आपल्या देशाला कोणत्या बाउंड्री लागतात किंवा कोणते देश आहेत या ठिकाणी किंवा भारतामधील कोणते या ठिकाणी राज्य आहेत, या ठिकाणी कोणते त्यांच्या या ठिकाणी राजधान्या आहेत, हे सगळं बघितलेलं आहे. तसेच समुद्र जे आपल्याला बॉर्डर लागते किंवा कोणत्या देशांची बॉर्डर असते, तर ते सुद्धा या ठिकाणी बघितलंय. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चेक करून घ्या, या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे कोणते या ठिकाणी जिल्हे आहेत. सर्व जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत. आपण फक्त एकदा जे आहे रिव्हिजन करणार आहोत या ठिकाणी, कारण तुम्हाला या ठिकाणी एक्झाम मध्ये ते विचारले जाऊ शकतात. कधी कधी एक्झाम मध्ये काय होतं की तुम्हाला मॅप दिला जातो आणि त्या मॅपमध्ये कोणता जिल्हा आहे, कुठं आहे, तर ते विचारलं जातं. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते मेन्शन करावं लागतं. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती घ्यायची आहे. तसंच आपण महत्वाच्या नद्यांचं या ठिकाणी बघणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. या ठिकाणी बघा संपूर्ण जिल्हे दिलेले आहेत. या ठिकाणी पश्चिमेला बघा मुंबई दिलेला आहे, या ठिकाणी रायगड आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. खाली गोवा येत आहे. लक्षात घ्या, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग एका खाली एक येतात. तुम्हाला सिरियल सुद्धा माहित असली पाहिजे आणि कशा शेजारी कोणता जिल्हा आहे हे सुद्धा थोडंफार लक्षात राहिलं पाहिजे. त्यानंतर बघा ठाणे आहे, त्याच्या बाजूला पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर आहे. नंतर सोलापूर, अहमदनगर, नाशिक आणि नंदुरबार. या ठिकाणी विभागावाईज सुद्धा तुम्ही याला लक्षात ठेवू शकतात. तर मी विभागाचं सुद्धा सांगितलेलं आहे. या ठिकाणी बघा नंतर धुळे आहे, जळगाव, औरंगाबाद, आता संभाजीनगर नाव आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा त्यानंतर बुलढाणा आहे, जालना आहे, बीड आहे, सोलापूर आहे, त्यानंतर उस्मानाबाद आहे, लातूर आहे, या ठिकाणी परभणी आहे, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, वरती इकडे पूर्व साईडला भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर या ठिकाणी बघा उस्मानाबादचं सुद्धा या ठिकाणी नामकरण झालेलं आहे. त्यानंतर आणखी औरंगाबादचं सुद्धा या ठिकाणी नामकरण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ज्यांचं नाव चेंज झालेलं आहे, नगरचं सुद्धा या ठिकाणी, अहमदनगरचं सुद्धा या ठिकाणी नाव जे आहे ते चेंज झालेलं आहे. तर ज्यांची नावं चेंज झाली ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी एवढे जिल्हे आहेत आणि त्या शेजारी कोणता जिल्हा येतो तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. या ठिकाणी खाली बघूया आता नद्यांचं आपण. या ठिकाणी बघा ही नद्या प्रणाली दिलेली आहे. तुमच्यासाठी घेऊन आलेलं जल प्रणाली म्हणतो आपण किंवा नदी प्रणाली म्हणतो. तर या ठिकाणी पूर्ववाहिनी नद्या आहेत, पश्चिम वाहिनी नद्या आहेत, उत्तर वाहिनी नद्या आहेत आणि दक्षिण वाहिनी सुद्धा नद्या आहेत या ठिकाणी. तर चारही दिशांचं या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आपण सर्वात आधी पूर्ववाहिनी नद्या बघूया. या ठिकाणी पहिली नदी आहे या ठिकाणी गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना, पंचगंगा आणि पैनगंगा. या ठिकाणी ह्या नद्यांचा क्रम जो आहे तो लक्षात ठेवा. याच क्रमाने पूर्वच्या दिशेला सुद्धा वाहतात. त्यानंतर पश्चिम वाहिनी नद्या आहेत. याच्यामध्ये बघा जी पूर्ववाहिनी नदी आहे, या नद्या सह्याद्रीच्या मुळे तयार झालेल्या आहेत. लक्षात घ्या, सह्याद्री पर्वतामुळे या पूर्ववाहिनी नद्या या ठिकाणी तयार झाल्यात. पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये दोन पद्धती आहेत, एक सातपुडा मैदानातल्या आहेत, दुसऱ्या सह्याद्रीच्या पर्वतामधल्या. तर पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये बघा सातपुडा मैदान जे आहे त्याच्यात तापी, पूर्णा आणि नर्मदा या नद्या आहेत. याच्यामध्ये खचदरी तयार झाल्यामुळे हे तयार झालेले आहेत या नद्या. ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या. सह्याद्री पर्वत या ठिकाणी बघा उल्हास आहे, वैतरणा, सावित्री आणि वशिष्ठी आहे. तर या कोकणी नद्या आहेत, आपण यांना कोकणी नद्या सुद्धा म्हणून ओळखतो. त्यानंतर उत्तर दिशेला वाहणारे बघा भागूर आहे, गिरणा, पांजरा, काटेपूर्णा आणि मोरणा या जलविभाजक स्रोत या ठिकाणी सातमाळा जे आहे अजंठा याच्या विभागामुळे झालेले आहेत. त्यानंतर दक्षिणेला वाहणारे बघा वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती. या कोळसा जास्त सापडतो या ठिकाणी, ते लक्षात ठेवायचं या ठिकाणी यांच्या हिशोबाने. या ठिकाणी कोळसा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जास्त सापडतो. या ठिकाणी थोडक्यात डिस्क्रिप्शन बघा. सातपुडा पश्चिम आणि दक्षिण वाहिनी नद्या आहेत, सह्याद्रीच्या सुद्धा पूर्व आणि पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि सातमाळाच्या उत्तर आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा या पद्धतीने. खोरे बघा मुख्य नदी, तिच्या उपनद्या, त्यांच्या सहाय्यक नद्या या सर्वांनी मिळून जलसिंचन केलेला प्रदेश म्हणजे खोरे होय. तर खोरे कशाला म्हणतात, तर उपनद्या नद्या असतात यांचा एक सर्वांनी मिळून केलेला जलसिंचन जिथं होतं त्याला खोरे म्हणतात. उदाहरणार्थ तापीचं खोरं. तर नदी प्रणाली काय आहे, भूपृष्ठावरील मुख्य नदी, उपनद्या, उपनद्यांच्या सहाय्यक असलेल्या नद्या, नद्यांना मिळतात आणि मिळणारे नाले, ओढे यांचा विशिष्ट क्रम लागतो, त्यांना नदीचा प्रणाली किंवा नदी प्रणाली या ठिकाणी म्हणतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी बघा हे नद्यांचा क्रम दिलेला आहे आणि याचसोबतच तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राचं जे आहे या ठिकाणी जिल्हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज या ठिकाणी कोणते शेजारी जिल्हे आहेत
या ठिकाणी तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. विभागावाईज याचं डिस्क्रिप्शन सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, अशीच माहिती बघण्यासाठी चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.